खिलाड़ी उमेश तैयार है। प्रदीप फिर से तैयार अपने लंबे बॉलिंग मार्ग पर दूर वाले शोर की तरफ से 17-18 कदमों का लंबा रनअप है। कोल्ले पाड़ा और भविष्य के बीच में यह मुकाबला चल रहा है। आज के पहले दिन का अंतिम मुकाबला है। प्रदीप राइट आर्म ओवर द विकेट। सूरज के लिए अगेन कदमों का संभाल किया, उठा के खेला, काफी ऊपर है, कैच की बड़ी संभावना और खिलाड़ी आउट। पहले विकेट की पतन केवल 2 के स्थान पर। डीजे मास्टर के पास अवसर मिला है अब। प्रदीप फिर से तैयारी कर रहे हैं अपने बॉलिंग मार्ग पर। राइट आर्म ओवर द विकेट। उमेश है उनके सामने, 4 के ऊपर खेल रहे हैं उमेश। ये गेंद शॉर्ट गेंद है, गेंद को टर्न करने में सफल हुए स्क्वायर लेग की दिशा में। स्क्वायर लेग के खिलाड़ी गेंद को उठाने से पहले काफी तेजी के साथ दोनों बल्लेबाजों ने 1 रन पूरा किया और अपनी टीम को स्थिति को बढ़ाया 7-1 खिलाड़ी के नुकसान से। पावर प्ले का पहला ओवर चल रहा है। जीवन सर का फिर से आगमन हुआ, धन्यवाद जीवन सर। अंतिम मुकाबला चल रहा है, काफी रंगतदार मुकाबला दोनों के बीच में। तर पहिलं षटक आपण पाहतोय पॉवर प्ले मध्ये। आतापर्यंत धावा होत आहेत 7 आणि काय अप्रतिम दोन्ही संघाने मात्र प्रभावित केलं। सकाळपासून ते आतापर्यंत चांगल्या रिदम मध्ये, चांगल्या लय मध्ये बसगेन प्रदीप भंडारी रटम आउट विकेट। हो गती परिवर्तन केलं होतं, गती परिवर्तन केलं होतं। यावेळी मात्र झेल होण्याची शक्यता मात्र अवघ्या हा झेल होता। 2 तर धावा या ठिकाणी घेतल्या जात आहेत आणि अगदी गती परिवर्तन केलं गेलं होतं। अगदी फलंदाज देखील त्या ठिकाणी फसला होता, कन्फ्यूज झाला होता, गोंधळला होता, मात्र थोडासा अवघ्या भरा हा झेल होता। बिल्कुल सही कहा। दूर दूर पहले हुए थे सभी खिलाड़ी, लॉन्ग ऑन सीमा रेखा के ऊपर, मिड विकेट सीमा रेखा के ऊपर, स्क्वायर लेग सीमा रेखा के ऊपर। 3 खिलाड़ी काफी दूर थे, लेकिन काफी अच्छा प्रयास भी किया था उन्होंने। और सचिन जैसे बल्लेबाज को एक लाइफ भी मिल गई है। सचिन जैसे बल्लेबाज को जैसी लाइफ मिली तो एक बड़ा अवसर है उनके पास, क्षमता है उनके पास काफी स्ट्रोक खेलने की। प्रदीप फिर से तैयार है सचिन के लिए। 2 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं सचिन। कदमों का संभाल किया, मिड ऑन की दिशा में खेल दिया। मिड ऑन के खिलाड़ी द्वारा थोड़ी सी मिसिंग फील्डिंग हुई, उसका लाभ उठाया दोनों बल्लेबाजों ने। 1 रन पूरा किया। 1 रन से भविष्य की स्थिति बन गई है 8 रन 1 खिलाड़ी के नुकसान पर, यानी कि पावर प्ले की पहली ओवर की समाप्ति के बाद। सॉरी 10 रन है। एकत्रित धावा होत्या त्या 10। पहिले षटक संपलं जाते, एक चांगलं षटक मित्र म्हणेन। पॉवर प्ले षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी झालेली आहे आणि एकत्रित 10 धावा लागल्या जातात एका गडीच्या मोबदल्यामध्ये। तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय या पहिल्या षटकामध्ये कामगिरी चांगली करते। दोन्ही संघांची कामगिरी पाहिली तर बॅलन्सिंग आहे आणि इथे जर 3 ते 4 धावा या ठिकाणी जर असत्या तर मी तर म्हणेन की चांगली सुरुवात होऊ शकली असती या ठिकाणी जय बोललेला आता पिंपल शेत या संघाची। तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय कर्णधार मला वाटतं आनंद असणार आहे दुसऱ्या गोलंदाजीसाठी। चला थोडंसं स्पीड अप करायचं। आज म्हटलं तर नक्कीच आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष एकनाथजी घाटाल साहेबांचा आज नक्कीच वाढदिवस आहे। पण एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। अनंता तैयारी कर रहे हैं बॉलिंग मार्ग पर और उनके सामने बल्लेबाज सचिन। कुल स्थिति है 10।
शॉट गेंद है, बल्ले का बाहरी किनारा लेते हुए गेंद निकल गई थर्ड मैन क्षेत्र में, केवल मात्र 1 रन के लिए। 1 रन से स्थिति बदल गई, 11 रन 1 खिलाड़ी के नुकसान पर। चांगला चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र अप्रतिम या ठिकाणी आपण चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। तर एकंदरीत 11 धावा लागल्या जातात। क्षेत्ररक्षण पाहिलं तर नक्कीच सर्कलच्या आतमध्ये जर पाहिलं तर एक मला वाटतं थोडासा कव्हर पॉइंट रिजन मध्ये आपण एक क्षेत्ररक्षण पाहतोय सर्कलच्या आतमध्ये। त्याच्यानंतर जर दुसरा क्षेत्ररक्षण पाहायला तर तो नक्कीच या ठिकाणी थोडस मिड ऑफ रिजन मध्ये पाहतोय। वन्स अगेन अनंता नेक्स्ट डिलिव्हरी, हो दिस टाइम शॉट फॉर डिलिव्हरी, ट्राय टू दी full shot but not connection between bat and ball, but getting only single runs on this delivery. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। आतापर्यंत 2 चेंडू मध्ये 2 धावा देतात, एक चांगलं सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते अनंत या गोलंदाजा मार्फत। थोडंसं मोठ्या फटक्यासाठी दोन्ही फलंदाज प्रयत्नशील आहेत, परंतु मोठा फटका सजासजी या ठिकाणी लागला जात नाही। स्ट्रगलिंग बॅटिंग। बिल्कुल सही है, अनंता काफ़ी अच्छी तरह से गेंदबाजी कर रहे हैं। इस बीच अनंता बिल्कुल तैयार है, उमेश है उनके सामने 2 के ऊपर खेल रहे हैं। शॉट गेंद ठीक से नहीं खेल पाए, फलस्वरूप गेंद निकल गई विकेट के पीछे। विकेट कीपर भी ठीक से नहीं गेंद को देख पाए और दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन चुराया। अगदी विकेट कीपर चेंडू शोध होता, चेंडू गेला कुठे, मात्र असं होतं कधी कधी आणि थोडंसं मिस कलेक्शन झालं, संधी मिळाली आणि मग संधीचं सोनं केलं, लगेच संधीचा फायदा घेतला। मी तर म्हणेन सूर्ण धाव काढलेली आहे, अगदी विकेट कीपरच्या बाजूला चेंडू होता। 12 रन मग 1 खिलाड़ी के नुकसान। पिंपल शत की स्थिति है। इस बीच अनंता तैयार और इस गेंद को उठा के खेला है, काफी ऊपर है, खिलाड़ी दूर है, निश्चित तौर पर लाभ होगा बल्लेबाज को दूसरा रन प्राप्त करने का और सही सलामत दूसरा भी रन पूरा करने में सफल हुए सचिन और उनके साथी खिलाड़ी उमेश। 2 रन से 14 के ऊपर गाड़ी निकल चुकी है। 15 1 खिलाड़ी के नुकसान से। चांगला लेखाजोखा मात्र आमचे गुणलेखक रोहन वाघ यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचला जाते। आपल्या देखील आभार, त्यांचं आयोजन आपण पाहतोय। बस काही ना अनंता, हो दिस टाइम शॉट फॉर डिलिव्हरी, यस बॉल गोes to the mid wicket, result look at this, there is a fielder बस गेटिंग 2 रन्स होतील का, आणि मला वाटतं या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात। काय रनिंग बिटवीन द विकेट सुंदर पाहायला मिळते। अगदी महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैनाची आठवण होते। अगदी या दोन्ही जर खेळाडू आपण जर पाहिले असतील तर आंतरराष्ट्रीय पातळीवर काय चांगली त्यांची कॉलिंग होती, रनिंग साठी खूप छान धावत होते आणि इथे देखील तेच दिसून आले, खूप छान रनिंग। 17 रन 1 खिलाड़ी के नुकसान पर। दूसरी ओर प्रगति पथ पर है, अच्छा तालमेल चल रहा है दोनों टीमों के बीच। इस बीच अनंता फिर से तैयार है टीम के कैप्टन, दूसरे टीम के कैप्टन के लिए अच्छी गेंद है, हल्की सी अपील हुई लेकिन गेंद ऑफ स्टंप के बाहर निकल रही थी। देखते हुए दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन चुराया लेग बाय के रूप में। 18 रन 1 खिलाड़ी के नुकसान से। तर नक्कीच लेग बिफोर विकेट या ठिकाणी मला वाटतं बाद होते फलंदाज सचिन, या ठिकाणी मला वाटतं बाद होते। अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि अक्रॉस द लाईन खेळणं कधी चुकीचं असतं आणि टेनिस क्रिकेट म्हटलं तर जवळजवळ 99% हे फलंदाज आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतात आणि कुठे तेच घातक झालं। पहिलं मला वाटतं दुसरा विकेट या ठिकाणी बाद होते, धाव क्रमांक 17 वर। दुसरं षटक देखील संपलं जाते, पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 7, एकंदरीत 17 धावा 2 गडच्या मोबदल्यामध्ये। जर या ठिकाणी जर आपण पाहिलं भगवान सर, जर आंतरराष्ट्रीय पातळीवर जर आपण पाहिलं सरळ बॅट्समॅन तर नक्कीच द गॉड ऑफ द क्रिकेट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, त्याच्यानंतर राहुल द्रविड, त्याच्यानंतर VVS लक्ष्मण, हे असे 3 फलंदाज होते की त्यांनी करिअर जवळजवळ सरळ बॅट्सनेच घडवलं आणि काय अप्रतिम त्याने रेकॉर्ड ब्रेक केले, अप्रतिम आपलं करिअर सजवलं। मात्र टेनिस क्रिकेटमध्ये कदाचित तुम्ही देखील ऑब्झर्वेशन केलं असतं, अक्रॉस द लाईन खेळण्याचं प्रमाण खूप आहे, 17 धावा होतात। तर नक्कीच मैदानात ड्रिंक होते, पाण्याची नक्कीच व्यवस्था पुरवली जाते। कुल स्थिति है 2 ओवर की समाप्ति के बाद 17 रन। तीसरी ओवर का खेल जारी है और गेंदबाज चुने गए हैं। समीर के हाथ में गेंद सौंपे, समीर भंडारी तैयारी कर रहे हैं अपने बॉलिंग मार्ग पर। आपस में 2 खिलाड़ी चर्चा कर रहे हैं, एक दूसरे को सलाह दे रहे हैं, कान मंत्र दे रहे हैं कि रन किस तरह बनाने हैं और रन की गति को किस तरह बढ़ाने हैं। अच्छी सोच दोनों के बीच। तो समय के ऊपर ध्यान देकर 12th मैन तुरंत जल्दी बाहर आना है।
तर उमेश मात्र स्ट्राईकली असणार. नवीन गोलंदाज मात्र आपण समीर पाहतोय. समीरने देखील प्रभात केलेला आहे. राईट आउट विकेट असणार आहे. हो यावेळी मात्र फटका फसला जातोय. यस फटका फसला जातोय. परतीचा प्रवास करावा लागणार. तिसरा धक्का. फलंदाज उमेश वेंझेल इज आउट. आणि काय चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. याच्या आधी जेवढे आपण मॅचेस पाहिले आणि जे भोलेनाथ पिंपल शेत संघाचा जर परफॉर्मन्स पाहिला तर एक चांगला परफॉर्मन्स दिसत होता. परंतु या महत्वाच्या सामन्यामध्ये थोडंसं या ठिकाणी स्ट्रगल करताना दिसून येते आणि ग्राफ देखील थोडासा नक्कीच उतरताना दिसून येते. हे षटकामध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे. कारण कोल्याचा पाडा संघ म्हटला तर एक चांगला संघ समजला जाते. अगदी चांगले चांगले फलंदाज आहेत, चांगले चांगले गोलंदाज आहेत. कुठेतरी 4 षटकामध्ये कमीत कमी 35-40 टार्गेट करने देखील गरजेचे असणार. ठीक संभाल किया और गेंद को उठा के खेला. हवाई सफर होती हुई गेंद निकल गई सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. बहुत ही बढ़िया स्ट्रोक. तर त्यांची ते नेहमीच जर अशा पद्धतीने म्हणायचे सासू मेली आणि सून बालन झाली. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद होतो आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार मिळतो. तर त्यांच्या मुखातून लगेच निघायचं सासू मेली आणि सून बालन झाली. नक्कीच काही समालोचक पाहिले तर एका वेगळ्याच त्यांच्या भाषेसाठी प्रसिद्ध असतात आणि त्याच्यामध्ये ते आपण पाहतोय. मात्र फटका जबरदस्त होता. काय जबरदस्त ओव्हर पिच होता. अगदी बॅट खाली टाकला होता चेंडू. यावेळी गतीपर्यंत मात्र गेस केलं जाते. टायमिंगचा अंदाज थोडाफार घेतला जातोय. चेंडू निघून जाते एक्स्ट्रा कव्हर मध्ये. चेंडूची फेकेपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. चांगलं बॅटिंग, चांगलं क्रिकेट मित्र. अच्छी शुरुआत 2 रन से क्वार्टर सेंचुरी लग चुकी है पिंपल शेत की. 25 रन 2 खिलाड़ी के नुकसान से. स्थिति थोड़ी सी अच्छी बन गई है अभी. शाम बल्लेबाजी कर रहे हैं. समीर है उनके सामने गेंदबाज. दूर दूर फैला हुआ फील्ड. एकमात्र विकेट के पीछे विकेट कीपर और 2 सर्कल के अंदर खिलाड़ी. इस बीच समीर की ये गेंद अच्छी गेंद है. ब्लॉक होल में गेंद डाली थी, ठीक से नहीं खेल पाए. थर्डमैन की दिशा में गेंद निकल गई. थर्डमैन के खिलाड़ी गेंद को उठाने से पहले गेंद के ऊपर निगाहें रखते हुए दोनों में बल्लेबाजों ने अपनी शोर बदल दिए और 1 रन पूरा किया. यानी कि रन बन गए 26 2 खिलाड़ी के नुकसान पर. मी तर म्हणेन स्वतःला यॉर्कर करून घेतलं. थोडंसं स्टेप आउट केलं गेलं होतं. अगदी मी तर म्हणेन थोडंसं नजर ठेवून जर हा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गेला असता तर मी तर म्हणेन ओव्हर पिच पद्धतीने चेंडू मिळाली गेली असती. परंतु 1 धाव या ठिकाणी मिळाले होते. इस बीच समीर फिर से तैयार है. उनके सामने बल्लेबाज और ये गेंद थोड़ी सी शॉर्ट गेंद थी. आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया. फलस्वरूप गेंद और बल्ले के बीच में बिल्कुल संपर्क नहीं हुआ और उर्वित जो बाकी का काम था विकेट के पीछे विकेट कीपर ने पूरा किया और गेंद वापिस किए गेंदबाज समीर के हाथ में. स्लो डिलिव्हरी. मित्र म्हणेन गतीचा अभ्यास करू शकला नाहीये. गतीचा अभ्यास करणे देखील एक कला आहे, टॅलेंट आहे, कौशल्य आहे आणि ते इथं थोडंसं कमी पडतंय. जसं आपण एक्झामला जर जायचं असेल तर जसं अभ्यास करावा लागतं तसंच क्रिकेटमध्ये गतीचा अभ्यास करणे देखील गरजेचं आहे. और उठा के खेला है कदमों का ठीक संभाल. पहला टप्पा खाती हुई गेंद निकल गई 2 खिलाड़ी के बीच में से आर पार 4 रन के लिए. बहुत ही अच्छा स्ट्रोक. यावेळी गतीचा अभ्यास केला, गती ओळखली, चांगला जजमेंट घेतला आणि भिरकावून दिलं त्याला लॉंग ऑफ रिजम मध्ये वन्स बाउंडचा चेंडू मात्र चौकार झाली. 2 खिलाड़ियों के बीच में जो छोटी सी दरार थी उसमें से गेंद फरार होकर निकल गई थी 4 रन के लिए. तो कुल स्थिति है 30 रन 2 खिलाड़ी के नुकसान से. तिसरं षटक पाहतोय आणि खरोखरच या षटकामध्ये मात्र चांगल्या धावा देखील जमा केल्या. 13 धावा आल्या. शेवटच्या चेंडूवर एक चौकार आला होता. त्याच्या आधी दुसऱ्या चेंडूवर षटकार आला होता आणि त्याच अनुषंगाने कुठे ना कुठे एक चांगली फलंदाजी करताना या ठिकाणी दिसून येते. एकत्रित 30 धावा आणि शेवटच्या षटकामध्ये जर आणखी 10 ते 12 धावा आल्या तर एक चांगला फायटिंग टार्गेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्थिति निश्चित तौर पर एक समाधानकारक स्थिति बन गई है पिंपल शेत की. 30 रन बनाने के बाद 3 ओवर के समाप्ति के पश्चात अच्छी स्थिति में है और उनके अच्छे केवल मात्र 2 खिलाड़ी आउट हो गए. निश्चित तौर पर आशा करेंगे आने वाले पल में कि हवाई भी सफर करेंगे. टॉप गियर से गाड़ी चलाएंगे दोनों भी बल्लेबाज. नक्कीच आपण स्क्रीनवर पाहतोय. नक्कीच आपल्या भारताची आणबाण शान असा आपला भगवा ध्वजा देखील पाहतोय आणि नक्कीच कॅमेराने कव्हरेज केलं होतं. अच्छी गेंद हल्की सी अपील हुई
उत्साह ज्यादा विश्वास कम अपील में. बेहतरीन डिलिव्हरी होती. आपण रिप्ले मध्ये पाहूया काय अप्रतिम गुडलँड स्पॉट वर हा चेंडू नक्कीच युटिलाइज केला गेला होता. अगदी काही उत्तर नव्हतं आणि क्या बात आहे थोडस बाहेरून केल्याचा प्रयत्न केला गेला. स्वतःला रूम करून घेतलं होतं लाईन मध्ये न येता या ठिकाणी केल्याचा प्रयत्न केला गेला होता. इस बीच शरद के गेंद कदमों का संभाल किया, गेंद को उठा के खेला, सीधा खिलाड़ी के हाथ में गेंद निकल गई कैच के रूप में और आउट खिलाड़ी. तर आणखी एक फलंदाज पाहत होते. धाव क्रमांक 30 वर चौथा फलंदाज पाहत होते आणि एक आगली वेगळी शैली आपण पाहतोय. गोलंदाज शरीरच्या माध्यमातून आठवण होते लसित मलिंगाची. अगदी त्याचप्रमाणे थोडस नक्की चेंडूची फेकी करताना दिसून येते किंवा त्याचप्रमाणे शैली आपण पाहतोय. आणि फिर से शरद लेफ्ट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी करने की तैयारी कर रहे हैं. उनके सामने है बल्लेबाज सवराज, जिनके ऊपर बड़ी जिम्मेदारी है, बड़ा बोझ है. केवल मात्र 4 गेंदे बाकी है उनके बारी की. कुल स्थिति है 30 रन 4 गेंदों में, और 7-8 रन बन गए तो स्थिति अच्छी बनेगी. और उठा के खेला है लेकिन गेंद काफी ऊपर है हवा में. प्रयास तो भरपूर कर रहे हैं खिलाड़ी और असफल हुए. इस बीच दोनों में बल्लेबाजों ने 2 रन पूरे किए. मित्र म्हणेन झेल घेणे गरजेचं होतं. सोपा झेल होता, एवढा काही कठीण झेल नव्हता. रेंज मध्ये देखील आला होता आणि अशा प्रकारचं जर झेल सोडाल तर मग एक घातक असणार आहे, चुकीचं असणार आहे आणि ते देखील महत्वाच्या सामन्यामध्ये चुकी करते आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. देखना है लाइफ का कितना लाभ उठाते हैं सैराज. अगर चौका या छक्का आया तो निश्चित तौर पर लाभ आएगा. पण 3च चेंडू असणार त्याच्यासाठी. पाहूया 3 चेंडू मध्ये काही समाचार घेतो आणि समाचार घ्यावं लागणार आहे कारण शेवटचं षटक आपण पाहतोय. वन सेकंड लेफ्ट आर्म राउंड विकेट. हो दिस टाइम इज टाइम शॉट. कार्पेटच्या साईना पुन्हा एकदा चेंडू मात्र या ठिकाणी थोडं फील्ड केलं जाते परंतु चेंडूचे फेके प्रथा 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावांची संघाची धावसंख्या पाहिली तर जाऊन उपस्थित बोलतो 34 या धावसंख्येवर. अंतिम 2 गेंदों का खेल बाकी है बुशेट टीम की बारी का. 34 रन है. 40 का आंकड़ा छूने के लिए 6 पायदान दूर है उनकी टीम. शरद बिल्कुल तैयार है, लेफ्ट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी कर रहे हैं. सैराज है उनके सामने. अच्छी गेंद, अच्छा शॉट मिड ऑन की दिशा में. मिड ऑन के खिलाड़ी काफी दूर है. अच्छी तालमेल, अच्छी रनिंग बिटवीन दोनों के बीच में. 2 रन पूरे किए दोनों में बल्लेबाजों ने. 36 यानी कि 36 पर 2. Last delivery remaining of this over and also inning. It is very important for the both the teams. या शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर मग चांगली परिस्थिती, चांगली स्थिती आपल्याला दिसून येईल आणि जर हा चेंडूवर कोणत्या प्रकारची रन्स आली नाही तर मग एक थोडस चांगलं असणार आहे टार्गेट कोल्याचा पाड्या संघासाठी. लास्ट डिलिव्हरी लुक ॲट इट. हो यावेळी मात्र यावेळी मात्र झेलसाठी प्रयत्न केला गेला होता मात्र झेल ड्रॉप होते. त्याचा फायदा मात्र 2 फलंदाज घेतात. 3री धाव घेतली जाते आणि यावेळी मला वाटतं 3 धावा कंप्लीट होता की काय. यस दॅट्स लाईक द व्हेरी ब्युटी रनिंग बिटवीन द विकेट आणि झेल घेणे गरजेचं होतं. थोडंसं कठीण होतं. आपण रिप्ले मध्ये पाहूया शेवटच्या चेंडूवर काय जबरदस्त प्रहार केला गेला होता आणि अगदी थोडंसं कठीण होतं. अगदी आपल्या संघासाठी काही धावा वाचवल्या देखील जातात आणि शेवटच्या चेंडूवर 3 धावा येतात. पहा रिप्ले मध्ये आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकतोय. यस चांगला ओव्हरपिच हा चेंडू होता. खूप उंची गेली होती आणि लॉंग ऑन रिजन मध्ये चांगला प्रयत्न केला गेला होता आणि थोडासा झेल ड्रॉप होते. अशा प्रकारचा 4 षटकाचा खेळ संपला होते. 4 षटकानंतर एकंदरीत धावा पाहिल्या तर त्या जाऊन पोहोचतात मला वाटतं 39 आणि 40 धावांचं लक्ष्य. 40 धावांचं एक फायटिंग टार्गेट नक्की त्या ठिकाणी सेटअप केलेले ते म्हणजे जय भोलेनाथ पीपल्स संघाने. तर नक्कीच या ठिकाणी आपल्या नक्कीच संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य श्री एकनाथजी घाटल साहेबांचा नक्कीच आज वाढदिवस आहे. पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 1000 साल नक्कीच या ठिकाणी आपण
या ठिकाणी केक कापला जाणार, त्यांचा बर्थडे या ठिकाणी सेलिब्रेशन केलं जाणार आहे. अगदी डीजे रोहितला देखील विनंती असणार आहे की आपण एक गीत मात्र तयार ठेवायचंय, बार बार दिन आहे. त्या गीताच्या माध्यमातून आपण ते बर्थडे साजरा करणार. अगदी काय जबरदस्त कर्तृत्व, चांगलं वक्तृत्व आणि त्यांच्या विषयी जर म्हटलं तर काय अप्रतिम कर्तृत्व दिसून आलं. या असोसिएशनची स्थापना करण्यासाठी अथक प्रयत्न करून दिसून आलं. आणि आज नक्कीच आपले पदाधिकारी देखील आपण पाहतोय. संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळाचे कार्याध्यक्ष जीवन जाधव सर, पेशाने शिक्षक खजिनदार प्रमोद पाटील सर, पेशाने शिक्षक, आणि आमचे अतिशय जवळचे मित्र गणेशजी चौधरी दादा देखील आपण पाहतोय. आणि या ठिकाणी निश्चितच केक कापण्याचा कार्यक्रम या ठिकाणी केला जात आहे. आपण पाहतोय आपल्या अध्यक्षा साहेबाचा आज वाढदिवस आहे आणि आपल्या स्क्रीनवर देखील आपण पाहतोय आज केक सर्वांना खायला देखील मिळणार आहे. मग त्यापेक्षा नक्कीच जल्लोषामध्ये या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जाणार. चला सगळ्यांनी या जवळ, आपण स्टेजच्या जवळ या, सगळ्यांनी या. धन्यवाद. एकनाथजी घाटाळ साहेब आता जवळजवळ 38व्या वर्षामध्ये पदार्पण करतात आणि त्यांचा 38वा बर्थडे आहे आणि तो या मंचावर साजरा होतोय. तर अगदी आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळाचे पदाधिकारी देखील आपण पाहतोय. प्रमोद पाटील सर, जीवन जाधव सर आणि गणेश चौधरी आपण पाहतोय. अगदी या ठिकाणी पहिलं सन्मान केला जात आहे, टाळ्या वाजवायच्या आहेत आणि निश्चितच या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या जात आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. अगदी फोटो सेशन देखील आपण पाहतोय. आज नक्कीच 38व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. आज या ठिकाणी देखील एक छोटासा कार्यक्रम, केक कापण्याचा कार्यक्रम आपण पाहतोय. आणि नक्कीच डीजे रोहितला विनंती असेल तर सन्माननीय परशुराम हरड सर देखील आपण पाहतोय. आपल्या देखील खूप खूप स्वागत करतोय. प्रमोद पाटील सर पाहतोय आणि आपण पाहतोय वाढदिवसाचा नक्कीच केक कापला जात आहे. आणि ज्यावेळी केक कापला जाईल सर्वांनी टाळ्या मारायच्यात. तर येस बार वर देखील आपण पाहतोय. सिद्धीजी पाटील यांच्या माध्यमातून नक्की चांगलं कव्हरेज केलं जात आहे. अगदी केक वाटप केलं जात आहे आणि नक्कीच 38व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. आज या ठिकाणी आपण पाहतोय वाढदिवसाचा केक कापला जातोय. सन्मान श्री एकनाथजी घाटाळ साहेबांचा वाढदिवस आपण पाहतोय आणि नक्कीच सेलिब्रेशनचं कार्य आपण हे कार्यक्रम पाहतोय. अगदी आमचे पदाधिकारी देखील आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले. अगदी टाळ्यांच्या गजरात आपण हे वाढदिवस आपण पाहतोय आणि निश्चितच केक कापला जातोय. विनंती असेल पण बोलूया सामन्याकडे. तर एकनाथजी घाटाल साहेबांना आमच्या या कॉमेंट्री बॉक्स करून लाख लाख शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. जीत के लिए बराबर 40 रनों का लक्ष्य है 4 ओवर में मुकाबले को जीतने के लिए. कोल्हापुर टीम के सामने काफी अच्छा कड़क रंगतदार मुकाबला होगा दोनों के बीच में, क्योंकि उनकी स्थिति काफी अच्छी बन गई है. पिंपल छत टीम की 39 रन बनाकर 40 रनों का लक्ष्य रखा है उन्होंने उनके सामने 4 ओवर में. तो दोस्त प्रारंभिक बल्लेबाज को तुरंत भेजना है मैदान में. तर नक्कीच मोठ्या जल्लोषात अगदी आनंदाच्या वातावरणामध्ये आपण हा वाढदिवस पाहिला. सन्मानित श्री एकनाथजी घाटाळ साहेबांचा विद्यमान अध्यक्ष आपण पाहतो संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ आणि अगदी
केक देखील कापला जाते, शुभेच्छा दिल्या जातात एकमेकांना, केक देखील नक्कीच दिलं जाते. अगदी आपल्या स्क्रीनवर देखील आपण पाहतोय हा कार्यक्रम, एक आगळा वेगळा कार्यक्रम आज आपण पाहतोय. नक्कीच ज्यांचं शुभ आगमन आपण पाहतोय, सन्माननीय श्री परशुरामजी हरवडा सरांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचंय. पेशाने आपण शिक्षक पाहतोय भिवंडी महानगरपालिका. तर निश्चितच या ठिकाणी तर विनंती करतोय या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचंय. अतिशय कुलिंग पर्सनॅलिटी आपण पाहतोय आणि शिक्षक म्हटलं तर नक्कीच समाजामध्ये नक्कीच एक चांगलं ज्ञान देण्याचं काम करतोय आणि सन्मानित श्री एकनाथ घाटाल साहेबांचे अगदी जवळचे वर्गमित्र आहेत. पेशाने शिक्षक आपण पाहतोय भिवंडी महानगरपालिका, अगदी त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाते. तर आयोजकांना विनंती असणार आहे, चला आपण आपल्या शुभ असते या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचंय. अगदी माहिती शाल दिली जाते. थँक्यू रोहित, ग्रेट. नक्कीच स्वागत ट्यून्स देखील आमच्या रोहित कडनं आणि नक्कीच अगदी आदरानं प्रेमानं मायेनं सन्मानानं एकनाथजी घाटाल यांच्या शुभ हस्ते नक्कीच या ठिकाणी परशुरामजी हरवडा सरांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केले जाते. अगदी काढून आपण पाहतोय आणि थँक्यू सो मच. गेम चालू करा. तर यस या ठिकाणी पहिला गोलंदाज आपण पाहतोय श्याम असणार आहे आणि यस अकराचा लाईन केल्याचा प्रयत्न केला जात आहे. यावेळी चेंडू जाणार डिक्लेरेशन झोन मध्ये. यस एका रन्सने नक्कीच या ठिकाणी खातं उघडलं जाते, आपल्या संघाचं खातं उघडलं जाते, आपल्या स्वतःच फलंदाज प्रशांत स्ट्राईकला आपण पाहतोय. प्रदीप माफ करा, ते प्रशांत मात्र स्ट्रायकिंग साठी येतोय. गोलंदाज श्याम वन्स अगेन नेक्स्ट डिलिव्हरी. हो दिस टाइम ओव्हर पिच डिलिव्हरी. यावेळी मात्र उडवला. यस चेंडू जाणार मिड विकेटच्या बॉलवर. दिस इज अ मोठा 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 षटकार. काही जबरदस्त फटका ओव्हर पिच डिलिव्हरी, काही जबरदस्त कनेक्शन झालं चेंडू आणि बॅट मध्ये चांगलं मिळत झालं. षटकार बस अगेन नेक्स्ट डिलिव्हरी. ओहो यावेळी मात्र अकराचा लाईन केला प्रयत्न केला गेला होता. अगदी अचूक हा चेंडू आपण पाहतोय अगदी गतीमध्ये टाकला गेला होता. गतीचा अभ्यास करता आला नाही. अकराचा लाईन केल्याचा प्रयत्न केला आणि त्याच अनुषंगाने चेंडूने मात्र शरीराचा अभ्यास घेतला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आणि स्कोर कार्डवर नजर टाकली तर धावा लागल्या जातात 7-3 चेंडूच्या समाप्ति नंतर. काफी अच्छी गेंद थी, जमीन पर घुटने टेकने को मजबूर किया बल्लेबाज को शाम ने. शाम फिर से तैयार है. राइट आर्म ओवर द विकेट. प्रशांत ने उनके सामने बल्लेबाज. ये गेंद अच्छी गेंद है, बहुत ही अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, तेज तरार गेंद. बेहतरीन डिलिव्हरी. मैं तो कहूंगा प्रभावात किया. अगदी प्रेमात पडण्यासारखा चेंडू होता. जसं आपण एखाद्याच्या प्रेमात पडतोय तसंच या ठिकाणी पहा स्क्रीनवर देखील आमचे सिद्धेजी पाटील दादांच्या माध्यमातून मात्र नक्कीच रिप्ले देखील आपण पाहू शकतो. क्या बात आहे, क्या बात आहे, काय गती दिली होती. हलकासा इन स्विंग होता ना, अगदी प्रशांतला चकवलं. प्रशांत देखील निराश आहे, तर चेंडूच चांगला होता. तिथे प्रशांत काय करणार. बेहतरीन डिलिव्हरी. शाम फिर से तैयार है. प्रशांत के लिए टोटल है केवल मात्र 7 रन, 40 रनों का लक्ष्य. पहली पावर प्ले की ओर चल रहे हैं. राइट आर्म ओवर द विकेट शाम. प्रशांत के लिए कदमों का ठीक संभाल नहीं कर पाए. गेंद को मिडॉन की दिशा में ढकेल दिया. मिडॉन के खिलाड़ी ने गेंद को उठाया, एक एक्शन में थ्रो किया, लेकिन सही सलामत बल्लेबाज क्रीज में 1 रन पूरा करने के बाद प्रशांत 1 रन से कुल टोटल है 8 रन, 40 रनों का लक्ष्य उनके सामने. अच्छा क्रिकेट चल रहा है दोनों के बीच में. समीकरण अगदी सोपं असणार मित्र लकडे सर, कारण 10 धावा सोप्या भाषेत म्हटलं तर 10 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकायचा असेल. आणि जर सामना जिंकायचा असेल पिंपल शेतला त्यापेक्षा कमी धावा देणे गरजेचे असणार आहे. बिल्कुल सही कहा. इस बीच शाम फिर से तैयार है. उनके सामने बल्लेबाज. ये गेंद कदमों का संभाल किया, उठा के खेला है गेंद को, सीधा गेंद निकल गई लॉन्ग ऑफ सीमा के ऊपर. खिलाड़ी के हाथ में केवल मात्र 1 रन के लिए 1 ही रन से संतुष्ट रहे. 1 रन पहले ओवर की समाप्ति के बाद कुल टोटल है केवल मात्र 9 रन. थोड़ा सा गति को संभालने के दूर रहे, संभालने से 2 बल्लेबाज कि जिस गति से कुछ करनी है 10 रनों से, क्योंकि तो पहली ओवर की समाप्ति के बाद स्थिति है केवल मात्र 9 रन. म्हणजे कुठे ना कुठे 1 धाव कमी पडली
मात्र पॉवर प्ले षटक होतं, मात्र जास्त काही फायदा घेऊ शकला नाही. मात्र अप्रतिम षटक मित्र म्हणेन श्याम याच्या माध्यमातून पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी मित्र म्हणेन. थोडंसं गुल झालं, एक जरी षटकार आला त्याच्यानंतर काय चांगली कमबॅकिंग केली. त्याच्यानंतर पहा 2 बॅक टू बॅक निर्धाव सर्व चेंडू, त्याच्यानंतर चौथ्या आणि 6व्या चेंडूवर एक धाव, बेहतरीन गेंदबाजी. अब बारी है गेंदबाजी करने की सैराज की और उनके सामने है बल्लेबाज प्रदीप. 2 के ऊपर खेल रहे हैं प्रदीप और 7 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं उनके साथी खिलाड़ी प्रशांत, जिसमें किसी भी प्रकार के एक्स्ट्रा रन नहीं है. पावर प्ले की पहली ओवर समाप्त हो चुकी है. इस बीच सैराज तैयार है. प्रदीप के लिए कदमों का संभाल ठीक से नहीं कर पाया, हवा में खेल बैठे और काफी अच्छा प्रयास भी किया था खिलाड़ी ने कैच करने का, लेकिन असफल उतरे. बीच में बल्लेबाजों ने 2 रन पूरे किए. थोडंसं कठीण झेल होता, मात्र थोडंसं रेंज मध्ये आला होता. क्षेत्ररक्षक झेल घेणे गरजेचं होतं, कारण प्रदीपचा हा झेल होता अगदी थोडासा रेंज मध्ये आला होता. अगदी धावून कॅच घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. चांगला प्रयत्न होता मित्र म्हणेन, परंतु 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. 11 धावा लागल्या जातात. गोलंदाज मात्र स्वराजला चांगली गोलंदाजी करावी लागणार. शिवराज फिर से तैयार, 11 रन मगर किसी नुकसान से. इस बीच सैराज, ये गेंद अच्छी गेंद है, अच्छी तरह से खेला है. फिर एक बार गेंद निकल गई स्क्वायर लेग की दिशा में. स्क्वायर लेग के खिलाड़ी ने गेंद को उठाने से पहले दोनों में बल्लेबाजों ने जो 1 रन की संभावना थी आसानी के साथ पूरी की अपनी टीम के लिए. 1 रन से 12 रन मगर किसी नुकसान पर. 40 रनों का लक्ष्य उनके सामने. धीरे धीरे जीत की तरफ अग्रसर हो रहे हैं दोनों भी टीमें. अतिशय महत्वाचा सामना असणार दोन्ही संघासाठी, कारण हा मॅच मध्ये या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्याला एक ट्रॉफीज मात्र मिळणार आहे, कारण क्वालिफाई साठी असणार आहे. सुपर 4 मध्ये धडक मारणारा सामना असणार आहे. फर्स्ट सेकंड गोलंदाज स्वराज हो अक्रॉस द लाईन. यावेळी मात्र लॉंग ऑफ रिझर्व मध्ये यावेळी यस मित्र म्हणेन मिस फील होते. चेंडू देखील जातो सीम रेषेच्या पलीकडे. दिस इज अ सवकार. मध्ये थोडीशी मिसफील होते, थोडासा लॉन्ग ऑफ अंदाज के घेता आला खिलाड़ी नाही. गेंद को रोक सकते थे, लेकिन उन्होंने पहले कैच के ऊपर आने का प्रयास किया, लेकिन गेंद थोड़ी सी उछलती हुई उनको चकमा कुठेतरी देती हुई निकल गई. अंदाज घेणे 4 गरजेचं रन के लिए. आहे. जर झेल होत असेल तर मग तो अंदाज घेणे गरजेचं आहे, नसेल तर मग त्याला अडवणे देखील एक चांगलं असतं आणि तो अंदाज घेणे देखील गरजेचं घूम आहे. के खेला है, बड़ा प्रहार है, बड़ा वार है. 6 रन के लिए गेंद निकल गई सीमा रेखा के बाहर. बहुत ही अच्छा स्ट्रोक. अब मात्र स्थिति काफी बेहतर बन गई, काफी अच्छी बन गई. कोल्हापुर टीम की 40 रनों का लक्ष्य उनके सामने और आधी मंजिल के ऊपर निकल गई है. दूसरी ओर प्रगति पथ पर है देखते हुए 22 रन मगर किसी नुकसान पर. फुल टॉस मित्र म्हणे आणि काय या क्लास दाखवला. ब्रँडेड फटका मित्र म्हणे प्रशांतच्या बॅट्स मधून निघालेला षटकार आणि 22 धावा. मित्र म्हणेन अगोदरच जर फलंदाजी पाहिली कोल्याचा पाड्या संघामध्ये जबरदस्त फलंदाज आहे, क्षमता आहे, गुणवत्ता आहे, शॉट सिलेक्शन खूप छान आहे. पुन्हा एकदा बीच शहराज फिर से तैयार. प्रशांत के लिए फिर एक बार गेंद को घूम के खेलने का प्रयास किया था. इस वक्त ठीक से नहीं उतरे, गेंद निकल गई डॉट बॉल के रूप में विकेट कीपर के पास. थोड़ी सी वापसी शहराज द्वारा. षटकाराचा व्यापार करताना दिसून येते. अगदी षटकार चौकारावर भरोसा ठेवला जातो प्रशांत या फलंदाजामार्फत. सिंगल डबल वर जास्त काही भरोसा नाहीये. दूसरी ओर प्रगति पथ पर है और दूसरी ओवर की अंतिम गेंद है और अंतिम गेंद अगर डॉट निकली तो निश्चित तौर पर मुकाबला और कड़क बन जाएगा. उठा के खेलने का प्रयास, विकेट के पीछे आउट होकर वापिस लौट रहे प्रशांत, एक अच्छे खिलाड़ी. अब मैच का नक्शा काफी तेजी के साथ बढ़ रहा है, क्योंकि अंतिम 2 ओवर में जीतने के लिए बराबर 18 रनों की जरूरत है. थोडंसं समीकरण सोपं झालेलं असं मला हरकत नाही, कारण प्रशांतने मात्र काम तमाम केलेलं आहे, काम चांगलं केलेलं आहे. कुठेतरी एक पहिल्या षटकामध्ये धावा कमी आल्या होत्या, 9 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर या षटकामध्ये थोडेशा 4 धावा एक्स्ट्रा आल्या जातात. एकत्रित धावा जर पाहिल्या तर निश्चितच जर आपण पाहिल्या तर 22 धावा मात्र स्कोर काढावा लागल्या जातात. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. पहले 2 गेंदबाज के ऊपर जो बोझ आया था उन्होंने सार्थ निभाया है. अब तक अभी बड़ा बोझ 2 गेंदबाज के ऊपर अंतिम. मोर्चे का भार संभालने के लिए खुद कैप्टन्स निकल आए हैं, यानी कि सचिन, और सचिन के सामने बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज निकल रहे हैं प्रदीप. तर 12 चेंडू आणि 18 धावांची गरज असणार आहे. डबल 9.00च्या सरासरी धावा काढणे गरजेचे असणार आहे. 5 स्क्रीनवर देखील आपण पाहू शकतो 12 चेंडू 18 धावांची गरज. यस पहिला चेंडू
शॉर्ट पिच चेंडू मात्र डिक्लेरेशन झोन असणार त्या ठिकाणी एकच धाव मिळणार. फटका चांगला होता मात्र डिक्लेरेशन झोन एक धाव मात्र मिळाली जाते. 11 चेंडू मध्ये 17 धावांची गरज असणार आहे. गोलंदाज सचिनला मात्र चांगली कामगिरी करावी लागणार आहे. काफ़ी अच्छी तरह से कड़क मुकाबला चल रहा है दोनों के बीच में. किसी भी जानकर क्रिकेटर इस मुकाबले की भविष्यवाणी जाहिर नहीं करने के लिए तैयार नहीं है, क्योंकि दोनों भी टीमों के पक्ष में, दोनों भी टीमों के हाथ में मुकाबला जीतने की क्षमता है अब तक देखा जाए तो. खासकर पिंपल शेद के पास है, उनके गेंदबाजों ने अगर गेंदबाजी अच्छी की और उन गेंदबाज को अच्छी साथ मिली, खिलाड़ी उनकी फील करने वाले, तो निश्चित तौर पर वो उतरेंगे इस मुकाबले में. इस बीच ये गेंद अच्छी गेंद है, टर्न कर दिया गेंद को स्क्वायर लेग की दिशा में के खिलाड़ी द्वारा. अच्छी फील्डिंग, जैसे कि गेंद हाथ में आई तुरंत उन्होंने फेंका विकेट के पीछे. विकेट कीपर के हाथ में केवल मात्र एक ही रन पर संतुष्ट रहे. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती मित्र म्हणेन. साध्या पाचशे म्हटलं टप्पा चेंडू होता मात्र हवा तेवढा फायदा घेता आला नाही. गॅप शोधू शकला नाही फलंदाज प्रदीप. फक्त एक धाव या ठिकाणी मिळाली आणि धावा देखील जर पाहिल्या स्कोर कार्डवर तर 24. आता मात्र 10 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. अनंतर मात्र आपण पाहतोय स्वतः कर्णधार मात्र वन डाऊन साठी आपण पाहत आहोत. वन्स अगेन सचिन नेक्स्ट डिलिव्हरी राईट आउट विकेट. हो 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 या वेळी मात्र खडे खडी शॉट मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू मात्र उजवी एसटी सोडून जाते. कॉल येते वाईडचा. पंचांच्या माध्यमातून मात्र एक अवांतर धाव मिळाला जाईल. आता मात्र 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. सचिन वन्स अगेन. ओ हो हो वन्स अगेन या वेळी मात्र पुन्हा एकदा छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंचांचा काय इशारा येते पाहूया आमच्या गुलेकल. यस नोसा यस. यावेळी मात्र संधी मिळाली जाते. हात मोकळे करण्यासाठी ही संधी असणार आहे निश्चितच. फलंदाज अनंतला फ्री हिट असणार आहे. काफी खराब प्रदर्शन गेंदबाज सचिन द्वारा, खासकर टीम के कैप्टन से, और लगातार काफी खराब गेंदबाजी हो रही है उनकी तरफ से और उसका लाभ मिल रहा है कोल्हापुर टीम को. पहले दिन का अंतिम मुकाबला है इस टूर्नामेंट में. काफी रंगतदार मुकाबला चल रहा है. तर 10 चेंडू आणि 14 धावांची गरज. फ्री हिट असणार. वन्स अगेन अनंत स्ट्राइक इट इज बॅट्समॅन. ओहो दिस टाइम ब्लॉक होल डिलिव्हरी सो फार डिलिव्हरी. स्वतःला वाचवण्याबरोबर एक धाव मिळाली जाते. मित्र म्हणेन अगदी जबरदस्त, अगदी खूप छान या ठिकाणी चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. निश्चित तौर पर फ्री हिट की गेंद थी, काफी अच्छी डाली थी ब्लॉक होल में. बल्लेबाज को आजादी देने के लिए जगह नहीं दी उन्होंने. इसी तरह गेंदबाजी करनी होगी सचिन को अगर इस मुकाबले में आपको जीवंत रहना है, मुकाबले को जीतना है तो. सचिन फिर से तैयार. प्रदीप है उनके सामने, बल्लेबाज सचिन की गेंद, अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया गेंद. हल्की सी अपील हुई लेकिन रन लेने की तैयारी नहीं कर रहा है खिलाड़ी. लेग बिफोर विकेट. प्रदीप इज आउट. यस डिजर्व इट. पहा रिप्ले मध्ये पहा काय जबरदस्त चेंडू होता. अगदी नक्कीच मिडल स्टंप पकडला गेला जाते. अक्रॉस द लाईन केल्याचा प्रयत्न केला गेला आणि ह्यावेळी मात्र प्रदीप भंडाराची खेळी मात्र संपुष्टात. आता मात्र 8 चेंडू आणि 13 धावांची गरज. उरलेले 2 चेंडू खूप महत्वाचे असतील दोन्ही संघांसाठी. जर प्रेशर निर्माण करायचं असेल तर हे 2 चेंडू खूप छान हातलावं लागतील गोलंदाज सचिनला. आणि जर प्रेशर थोडासा उघडायचं असेल, कमी करायचं असेल तर या 2 चेंडू मध्ये कमीत कमी 3 ते 4 धावा येणे गरजेचे असणार आहे. 8 चेंडू आणि 13 धावांची गरज असणार. नवीन फलंदाज देखील आपण पाहतोय क्रीज वर. मात्र स्ट्राईकला यावेळी आपण पाहणार तो फलंदाज म्हणजे राहुल पाहतोय. राहुलच्या नावाने नक्कीच केहिल राहुलची आठवण येते आणि यावेळी देखील राहुल. यस हो दिस टाइम हो हो फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी चांगला प्रयत्न केला जातोय. एक धाव घेतली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तो देखील कंप्लीट केला जातोय. 7 चेंडू मध्ये 11 धावांची गरज असणार आहे. काफी अच्छा प्रयास किया था फॉलो थ्रू में गेंद को रोकने का, लेकिन 2 रन तो बल्लेबाजों ने पूरे किए काफी तेजी के साथ. काफी अच्छा क्रिकेट चल रहा है. कुछ ना कुछ हर गेंद के ऊपर अलग अलग घड़ रहा है और मजा ले रहे क्रिकेट प्रेमी. इस बीच सचिन फिर से तैयार. राइट आर्म ओवर द विकेट राहुल के लिए. ये गेंद बढ़िया, अच्छी गेंद है, डॉट होती हुई निकल गई विकेट के पीछे, विकेट कीपर के हाथ में.
हलकीशी अपील देखील केली जाते. मात्र सुंदर चेंडूची समाप्तीनंतर षटकाची देखील समाप्ती होते. तर अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर नक्कीच चेंडू राहिले जात आहेत या ठिकाणी. मात्र 6 आणि धावांची गरज असणार आहे ती मला वाटतं 11 धावांची गरज असणार आहे. अगदी स्क्रीनवर आपण नक्कीच आपला नक्कीच तिरंगा आपण झेंडा पाहू शकते. अगदी राष्ट्रवादीचं काहीतरी आपण पाहतोय आणि 11 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडू. मुकेश सर, देखा जाए तो पहले ओवर से जीत के लिए जो रन रेट था उनके सामने बराबर 10 रनों का, अब थोड़ा सा 1 रन से बढ़ गया है अंतिम ओवर के लिए, बराबर 11 रनों की जरूरत है। नक्कीच थोड़ा सा लाभ गेंदबाज के पास है, तीनों भी गेंदबाजों ने काफी अच्छी गेंदबाजी की है उनके रन रेट के मुताबिक, और अंतिम गेंदबाज के लिए 11 रन का अवसर है और 11 रन के अंदर बारी सिमटना है। 11 रन तर या विकेटचा जर विचार केला तर मी तर म्हणेन अगदी अचूक जर टप्पा ठेवला गेला तर मग पास होण्याचे देखील चान्सेस भरपूर प्रमाणात आहेत. अगदी थोडीशी बॉलिंग पिच देखील दिसून येते. मात्र सुरुवातीचे 3 चेंडू खूप महत्वाचे असणार आहे. सूरज के हाथ में गेंद है और सूरज तैयारी कर रहे हैं अपनी बॉलिंग मार्क पर। सामने है बल्लेबाज अनंता. अनंता के लिए, टीम के कॅप्टन है अनंता। चला स्पीडअप करायचंय. तर यस आपल्या षटकातला पहिला चेंडू घेऊन जातोय गोलंदाज. Oh, this time lower full toss delivery. Yes, a ball goes to the long on reason. There is a fielder. Nice fielding from the fielder. Look at this. What's happened? Yes, getting only a single runs on this delivery. आता मात्र 5 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. काय होऊ शकते? काफी अच्छा क्रिकेट, कुछ भी हो सकता है इस मुकाबले में। काय वाटतंय? तुम्ही अंदाज काय करणार? भविष्यवाणी करना क्रिकेट मध्ये भविष्यवाणीला नक्कीच तारा नसणार आहे. मुश्किल है। इस बीच सूरज की ये गेंद उठा के खेला है, काफी ऊपर से गेंद निकल गई हवाई सफर करती हुई 6 रन के लिए। बेहतरीन शॉट यस डीजे रोहित, कम ऑन. काय या प्रतिम फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी ओव्हर पिच डिलिव्हरी, ते काय चांगला संपर्क साधला गेला होता. अगदी चेंडू आणि बॅट मध्ये प्रॉपर मिलन झालं आणि चेंडूला पाठवलं सीमेरेषेच्या पलीकडे. षटकार 4 चेंडू आणि 4 धावेंची गरज. 36 रन बन गए हैं, केवल मात्र 4 रन से दूर है विजय लक्ष्य। तो आने वाले 4 गेंदों के ऊपर 4 रनों की जरूरत है। काफी आक्रामक मूड में इस मुकाबला निकल गया है। या फटक्याने थोडस समीकरण सोपं झालेलं आहे. निश्चितच कोल्याचा पाडा या सूरज संघासाठी. धीरे धीरे ढलता जा रहा है और इस सूरज को अपनी टीम के लिए थोड़ा सा तलपना है, अन्यथा मैच उनके हाथ से निकल जाएगा कोल्याच्या पाडा टीम के पक्ष में। थोडंसं क्षेत्ररक्षण देखील एक आक्रमक लावलं जाते सिंगल रोखण्यासाठी. मात्र नक्कीच एक्स्ट्रा कव्हर मध्ये पण एकदा गती परिवर्तन केलं जाते. यावेळी मात्र उडाला जातो झेल. यावेळी देखील चांगलं झेल होते आणि फलंदाज राहुल फेल है। राहुल मात्र फेल होते. जे सुंदर गाणी देखील आपण ऐकतोय आणि सुंदर झेल देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. आता मात्र जर समीकरण पाहिलं 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. थोडस कमबॅक करतो असं मला काय हरकत आहे, कारण प्रेशर असणार आहे आपल्याला. इथून मॅच बघायला काही वाटत नाही, मात्र मैदानाच्या आत खूप प्रेशर असणार, दबाव असणार आहे. बिल्कुल सही कहा। जब देखा जाए तो 3 गेंदे हैं और 3 गेंदों के ऊपर 4 रनों की जरूरत है, तो थोड़ा सा बल्लेबाजी करने वाले टीम के पक्ष में मैच है। थोड़ा सा थोडासा अंदाज वर्तवणं कठीण असणार आहे, कारण काही होऊ शकते. कारण क्रिकेट अनिश्चितता केलंय आणि जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकून होते तोपर्यंत काही सांगता येत नाही. परंतु थोडासा अंदाज पाहूया. स्ट्राईकला मात्र अनंत असणार आहे आणि गोलंदाज आपण पाहतोय सूरज, आणि दोन्ही फलंदाज पाहिलं तर अनंत माली एक अनंत दाबसे. मात्र स्ट्राईकला असणार मला वाटतं अनंत दाबसे. ओहो, यावेळी मित्र म्हणणे मजबूर केले. येस, दिस इज द विनिंग शॉट, द बिग शॉट. यस, या ठिकाणी विजय संबंध करतोय या ठिकाणी आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा अँड हार्ड लक द कॅप्टन ऑफ जय बलेंद्र पीपल्स.
पाहुण्यांचा तसेच या मंडळाचे विशेष सल्लागार कोषाध्यक्ष जीवन पाटील सर तसेच प्रमोद जाधव सर आणि गणेशजी चौधरी या तीन मूर्तींचा आपण इथे यथोचित सत्कार आणि सन्मान करणार आहोत. नितेश यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते प्रमोद जाधव सरांचा यथोचित सन्मान आणि सत्कार करायचा आहे. प्रमोद पाटील सत्काराचा मेनू असेल शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह. जीवन जाधव सर यांचा सुद्धा यथोचित सत्कार आणि सन्मान होतोय. सत्कार म्हटलं का थोडंसं टाळे वाजून त्यांचं स्वागत करायचं आहे. शाल,